प्रेक्षक आपण 2-2 फूट थोडंसं मागे सरका. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. समालोचनाची सुरुवात, इनिंगची सुरुवात करण्यासाठी अशोक नाईक सर आपल्या समोर येत आहेत. महाअंतिम सामन्याची सुरुवात. स्ट्रायकरांच्या दिशेने गोपाळ बटा, नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने कुशल पेडणेकर आणि बॉलिंग मार्कवर रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे. प्ले. हल्के से खेला गेंद को और जब तक गेंद को फील्ड करते बढ़िया विकेटों के बीच में दौड़, शानदार दौड़ विकेटों के बीच में गोपाल बटा हमेशा की तरह स्फूर्तिले 2 रन और जुड़ते हुए स्कोर के खाते में और 2 रन के साथ से जो कि ढेर सारे इनामे आ चुके हैं सुधीर पालियेकर और विकास कदम, जिनके लिए प्रतीक स्पोर्ट्स ब्रांड एम्बेसडर सम्मान्य सर प्रतीक सावंत जिनसे ओर से 1000 रुपए हर छक्के के लिए 1000 रुपए का इनाम। प्रतीक सावंत बहुत बहुत धन्यवाद। ढेर सारे इनाम है इस टूर्नामेंट के साथ और बॉलिंग बार पर एक बार फिर से अगली गेंद लेकर ओवरपिच गेंद हवा में खड़ी हो गई, मिड ऑफ पर फील्डर और इसके साथ गौरेश कांबळे खुशी से इजहार करते हुए गोपाल बटा वापस। बादल, जो कल के मैच में एक ही टीम में हो गए खिलाड़ी, आज वो खिलाड़ी आमने सामने गोपाल बटा और गौरेश कांबळे। बहुत ही शानदार गेंद, लेग कटर थी, खेलना चाहते थे, ऊपर लगी बल्ले पर और मिड ऑफ पर एक शानदार कैच। नए बल्लेबाज 1 डाउन बैट्समैन मैदान पर कदम बढ़ाते हुए आशीष शिरोडकर बल्लेबाजी के लिए, सामने उनके कौशल पेडणेकर। स्कोर रुका हुआ 2 रन 1 विकेट पर। कृष्णा हॉटेलचे मालक सन्माननीय आनंदजी रेडकर याचकडून बाबा रेडकर यांच्या स्मरणार्थ मालिकावीरासाठी जरा जोरदार टाळ्या, 10,000 रुपयाचं पारितोषिक मालिकावीरासाठी कृष्णा हॉटेलचे मालक सन्माननीय आनंदजी रेडकर यांच्याकडून। धन्यवाद आनंदजी रेडकर। और इस बार जोरदार अपील, इस बार गेंद निकली शॉर्ट स्क्वायर की तरफ, सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज। लेग बाइज का इशारा और सुधीर पालियेकर के लिए जो कि 50 रन अगर बनाने में सफल रहे तो सम्माननीय रोहित बौलेकर जिनके ओर से इनाम रखा है 1000 रुपए का, 5000 रुपए का, 5000 रुपए का इनाम सम्मान्य सर रोहित बौलेकर जिनके ओर से सुधीर पालियेकर के लिए। गौरेश कांबळे अपने फील्डिंग को सजा रहे हैं, एक तेज गेंदबाजी, यॉर्कर के स्पेशलिस्ट, लेग कटर, बीच में पुलर लेन के गेंद इस बार ड्राइव कर रन के लिए निकले, खतरा बनेगा, थ्रो अगर डायरेक्ट हिट होती तो लगभग आशीष शिरोडकर खतरे में नॉन स्ट्राइकर एंड पर। बहुत ही अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में, 1 रन जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में। भरपूर बक्षीस सुपर स्क्वॉड परबड वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी। एका ओव्हरमध्ये जर 3 षटकार फलंदाजाने ठोकले तर सन्माननीय बॉटम अल्मेडा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे। धन्यवाद। रोहित बौलेकर कडून सुधीर पालियेकर साठी अर्धशतकासाठी 5000 रुपये। खेलना चाहते थे ऑन साइड पर, सफल भी रहे, स्क्वायर लेग पर फील्डर जब तक, ओ शानदार थ्रो, लेकिन बिल्कुल चौकर नहीं निगाह है अंपायर के। रत्नागिरी से इस टूर्नामेंट के साथ ये तीनों अंपायर जुड़ चुके हैं और इशारा हो रहा है हमारे तीसरे अंपायर के साथ जुड़ जाएंगे उन्हीं के साथ। लेकिन उससे पहले बहुत बहुत धन्यवाद वेंगुर्ला नगर परिषद, सभी जो कि सफाई कर्मचारी, आपका बहुत बहुत धन्यवाद। संजय फर्नांडिस जिन्होंने इस विकेट के लिए निश्चित रूप से जो बारिश हो रही थी तब जो कि आच्छादन बिछा दिया, उनके लिए संजय फर्नांडिस आपका भी बहुत बहुत धन्यवाद। और देखना होगा तीसरे अंपायर के और कॉल हो चुका है, क्या हुआ मैदान पर। आणखी एक बक्षीस सन्माननीय हनुमंत बिराजदार, सलग 3 षटकार, हे बक्षीस परपडा वेंगुर्ले संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक।
1,500 रुपयाचं पारितोषिक हनुमंत बिराजदार यांच्याकडून। दर्शकों से खचाखच भरा हुआ वेंगुर्ले कैंप मैदान, जो मान्यवर, जो दर्शक, जो यूट्यूब पर दर्शक मैच को देख रहे, एक बार कमेंट्री बॉक्स में से आप सभी का तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत। सिंधु का प्रीमियर लीग, बस देखते देखते आ गया वो वक्त, वो आ गया पल, 5वें दिन का फाइनल का मुकाबला, और सामने एरॉन 11 रेडी और उनके सामने सुपर स्क्वाड परपवाड़ा वेंगुर्ला क्रिकेट टीम। नॉट आउट, बहुत ही अच्छी दौड़ विकेटों के बीच में। आशिष शिरोडकर यांच्यासाठी बक्षीस घोषित होतोय। भूषण सारंग यांच्याकडून सलग 3 षटकार, 1,000 रुपयाचं पारितोषिक। भूषण सारंग खूप खूप धन्यवाद। बक्षिसांची खैरात होते या स्पर्धेत। सलग 3 षटकार आशिष शिरोडकर साठी हे बक्षीस पुरस्कृत होतं। बादल, मी तुमच्या सोबत जोडला जातोय, कारण इकडे बक्षीसच अशी येत आहेत की ते इकडे सगळं गोंधळ होतो। त्यामुळे मी आपल्याला विनंती करतोय की कॉमेंट्री तुम्ही करा, बाकीचं इथलं काम मी करतोय, कारण हे भरपूर या ठिकाणी गोंधळ होऊ शकतो। प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये सन्माननीय नयन गावडे। धन्यवाद अशोक सर। परत एकदा मालवणी केंद्रावर सगळ्यांचं स्वागत। फटकोतर मोठो फाईन लेगच्या दिशेने पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आखांड्याच्या पहिला आडी चौकारासाठी। शिवा जळवीसाठी सन्माननीय अनित सावंत यांनी बक्षीस पुरस्कृत केलंय। प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक शिवा जळवीसाठी अनित सावंत यांच्याकडून। शिवा जळवी बॉलिंग मार्कवर दीपक 11 कविल कटर संघाचो एक हुकमी एक्को आणि फटकोतर मोठो आखांड्याच्या पहिला आडी डायरेक्ट चंद्रार आखांड्याच्या पहिला आडी षटकारासाठी। यूट्यूबला भरपूर प्रेक्षक बघतायत, त्यात आमचे समालोचक मित्र नितीन नाईक आणि प्रवीण कवटणकर आणि नितीन नाईक सामना बघतायत, त्यांनी शुभेच्छा दिल्यात। तुमचं पण दोघांचं धन्यवाद, अभिनंदन। प्रवीण कवटणकर आणि नितीन नाईक, खूप खूप धन्यवाद। पहिलं चौका, त्यानंतर षटकार आशिष शिरोडकर सरांचो। कुशल पेडणेकरचो माफ करा, परत एकदा पॉइंटच्या रिचेन फटको मोठो, चेंडू 2 धावा तर नक्कीच मिळतले। कुशल पेडणेकर बॅक टू बॅक चांगले फटके। एक चौकार, एक षटकार, एक दुहेरी धावेचा फटको, 3 बॉलमध्ये तब्बल 1 डझन रन्स। धावसंख्या स्थिरावली 17 रन्सावर। एका महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल। शिवा जळवी कविलकटेसारख्या एका छोट्याशा गावातलो हे युवा गोलंदाज, जलदगती गोलंदाज बॉलिंग मार्कवर गीतेश गावडे स्टँड एंड कडसून। स्लोअर वन चेंडू होतो, चेंज ऑफ पेस जेका म्हटलं जाता, गती परिवर्तन जेका म्हटलं जाता। चेंडू राहुलो मेडन, धावसंख्या 17 वर स्थिरावलेली। 17 धावसंख्या 17। पहिल्या षटकाची ही कामगिरी। परत एकदा फटको मोठो, बघता बघता चेंडू आखांड्यापार चौकार। सामन्यात टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतल्यानंतर सुपर स्क्वॉड परवडा संघाची धावसंख्या 1 बाद 22।
ओवर का खेल समाप्त हुआ और 2 ओवर के बाद टोटल 22 रन 1 विकेट पर। पहले छक्के के लिए कुशल के लिए जो कि इनाम रखा है बाळानंद देसाई जिनसे ओर से 200 रुपए और सन्माननीय नयन गावड़े 200 रुपए का इनाम। तो फिलहाल और एक बार फिर से जो कि बॉलिंग मार्ग पर थोड़ा सा वार्म अप हो रहा है कमेंट्री बॉक्स की ओर से, दर्शकों से खचाखच भरा हुआ मैदान। सामने बल्लेबाज है कुशल पेडनेकर, नॉन स्ट्राइकर एंड पर है, बल्लेबाजी कर रहे हैं जो कि आशीष शिरोडकर। संतोष नाईक यांच्याकडून आशीष शिरोडकरसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये घोषित होते अगली गेंद से बीच में। ओवर पिच गेंद, बड़ा शॉट, हवाई फायर, गेंद हवा में खड़ी होगी, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर और इसी के साथ सफलता मिलती हुई और एक मैदान पर एक बहुत ही अच्छा विकेट, 22 लॉस ऑफ 2 विकेट, 22 रन 2 विकेट पर खेल जारी। तीसरे ओवर का फाइनल का मुकाबला सिंधुदुर्ग प्रीमियर लीग, बहुत ही शानदार आयोजन छत्रपति मित्र मंडल जिनसे ओर से लगातार 5वें दिन दोस्तों ये कारवा ये सफर आपके साथ चलता रहा और वो वक्त आ गया जो कि शाम के दौर में बस थोड़ी देर के साथ फैसला हो जाएगा कौन होता है इस टूर्नामेंट का चैंपियन, कौन होता है बड़े इनाम का हकदार, कौन होता है सर्वश्रेष्ठ खिलाड़ी इस टूर्नामेंट का, ये जुड़ जाएंगे जरूर आपके साथ। लेकिन इसी बीच में और एक नए बल्लेबाज मैदान पर, शुभम आरुलकर। संतोष नाइक जिनकी ओर से 2000 रुपए का इनाम आ चुका है आशीष शिरोडकर जिनके लिए छक्के के लिए। अच्छी गेंद, सम्मानजनक खेला इस बार, फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया, पहला रन बड़ी तेजी के साथ लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, हड़बड़ाहट फील्डिंग में बैकअप कर रहे हैं। ये प्रेशर है दोस्तों बड़े टूर्नामेंट का, बड़े मैच का, बिल्कुल ये प्रेशर है। जब दर्शक होते हैं तो और प्रेशर जो कि होता है मैदान पर, बात आसान नहीं होती और देखते देखते 2 रन पूरे हो गए, लेकिन दाद देनी पड़ेगी। क्या रनिंग बिटवीन द विकेट हो रहा है मैदान पर। आशीष शिरोडकर, सुधीर पालियेकर दोस्तों उतना फिट नहीं है आजकल क्रिकेट में, लेकिन फिलहाल क्रिकेट के साथ आज भी जुड़े हैं और बढ़िया क्रिकेट आज भी मैदान पर हमेशा की तरह खेलते हैं। फुल टॉस गेंद, इस बार खेला गेंद को ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर फील्डर और एक बार मिस फील्डिंग और गेंद निकलती हुई मिड विकेट बाउंड्री पर 4 रन के लिए। डीजे लावतायत, आपल्याला विनंती असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या आणि आपलं बक्षीस जमा करा। काही प्रेक्षक भरपूर फोन करतायत, आपलं बक्षीस कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। और बढ़िया क्रिकेट, कलाई को उपयोग किया, मोड़ा गेंद को, पहला रन फिर से बड़ी तेजी के साथ स्क्वायर लेग बाउंड्री पर, फील्डर गेंद को फील्ड करते थ्रो करते, लेकिन फिर से सही सलामत अपने पॉपिंग क्रीज में 2 रन देखते देखते बिल्कुल पूरे हुए दोनों बल्लेबाजों के बीच में। शानदार क्रिकेट, बढ़िया क्रिकेट मैदान पर, एक और से आक्रमण, एक और से सिंगल डबल, स्कोर आगे बढ़ता हुआ, 30 रन 2 विकेट पर तीसरा ओवर चलता हुआ। जी बक्षीस लावतायत, आपल्याला विनंती असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, पैसे आणि तुमचं नाव या ठिकाणी जरूर नोंदवा। आपल्याला विनंती असेल प्लीज फोनवर सांगू नका, कारण जी लावायची आहेत बक्षीस खेळाडूंसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। राइट आर्म ओवर द विकेट, ओ बढ़िया गेंद, बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, स्लिप पर गेंद अंदर, डंडी बाहर, क्लीन बोल्ड, तीसरा धक्का, 30 रन 3 विकेट पर। सभी का लाडला खिलाड़ी,
सुधीर पालियेकर लेफ्ट हैंडर बल्लेबाज, विकेट कीपर टीम के बल्लेबाज, वो मैदान पर स्कोर वहीं पर रुका हुआ। ढेर सारी इनामें रखी है सुधीर पालियेकर के लिए। अर्धशतकासाठी बक्षीस 5,000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय रोहित बोवलेकर यांच्याकडून। प्रतीक स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसिडर सन्मान्य प्रतीक सावंत 1,000 रुपये। सुधीर कालिदास बांदेकर यांच्याकडून घोषित होते बक्षीस। 3 विकेट जर गोलंदाजाने घेतला तर सलग 3 हॅट्रिक केली तर 1,000 रुपये पारितोषिक काली बांदेकर यांच्याकडून। सुधीर पालियेकर तुमच्यासाठी सुद्धा भरपूर बक्षीस सन्मान्य रोहित बोवलेकर यांनी प्रतीक स्पोर्ट याने पण तुमच्यासाठी बक्षीस पुरस्कृत केलंय। अगली गेंद अच्छी गेंद, हटकर खेलना चाहते थे, बाहर जाने वाली गेंद पर छेड़खानी करना चाहते थे। खेल इसी के साथ रुका हुआ मैदान पर आधे ओवर समाप्त हुए। तीसरा ओवर 30 रन 3 विकेट पर। गेंदबाजी में परिवर्तन और कमेंट्री बॉक्स में जुड़ जाते आइए मालवनी कमेंट्री बादल चौधरी के। वेंगुर्ला केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत। महाअंतिम सामन्यात टॉस जिंकलो सुपर स्क्वॉड परवाडा संघान घेतलेली बॅटिंग। पहिल्या 3 ओव्हरीचो खेळ सरलो आणि रन झाले 33। ओझा आणि कमिन्स अशा जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय खेळाडूंची जर्सी क्रमांक 30 स्कोरबोर्डवर। पहिल्या 3 षटकात 10 धावांची सरासरी। गोलंदाजीत बदल गौरेश कांबळे बॉलिंग मार्कवर। तटक्या पेचून गेलेलो चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, क्लीन बोल्ड, खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी। परिषदेचे नगराध्यक्ष आदरणीय राजनजी गिरब साहेब यांचं आगमन होतंय मान्यवर कक्षात। साहेब आपलं सहर्ष स्वागत छत्रपती मित्रमंडळ आणि त्याचबरोबर गिरब साहेब कॉमेंट्री बॉक्समधून खूप खूप स्वागत या आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून। पहिल्या चेंडूवर गौरव कांबळीने तटक्या पेचून टाकला। मालवणी भाषेत तटक्या पेचून टाकणं याचा अर्थ समजावून सांगण्याची गरजच नसतली। खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी। क्लीन बोल्ड गौरेशच्या चेंडूवर लागलेला चौथा कलाम। चौथ्या षटकाची सुरुवात झाली। गौरेश कांबळी ज्याका रेडी एक्सप्रेस या नावाने ओळखलं जाता, खोलवर टप्प्याचा चेंडू होतो। यॉर्कर लाईन ज्याका क्रिकेटमध्ये म्हटली जाता, मालवणी भाषेत हेकाच मुकरी लाईन म्हटली जाता। धावसंख्या स्थिरावलेली 30 रन्सावर। 4 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा। आता मात्र थोडीशी नाजूक अवस्था परवाडा संघाची। टप्प पडल्यानंतर चेंडू थोडस बाहेरच्या दिशेन, पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेन लागलेला दुसरा सलग कलाम। दुसरो खेळाडू सलग तंबूच्या दिशेन। धावसंख्या स्थिरावलेली 5 बाद 30। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाबत फक्त 2 मिनिटं। खास आभार वेंगुर्ला नगर परिषदेचे मैदान उपलब्ध केल्याबद्दल वेंगुर्ला नगर परिषदेचे लक्ष्मण जाधव, हेमंत चव्हाण, बाळा, सर्व सफाई कर्मचारी, खेळपट्टीसाठी मैदान मदत करणारे वैभव नवार व इतर सर्व खेळाडू, त्याचबरोबर संजय फर्नांडिस, खास विशेष तुमचा आभार। ऑक्शनसाठी हॉल उपलब्ध करण्यासाठी सिद्धिविनायक हॉलचे मालक मालवणकर बंधू तुमचा पण खूप खूप धन्यवाद। संजय टेमकर
ज्यांनी मैदान सांभाळलं, स्टेज व साऊंड सिस्टीमसाठी राजन मसूरकर, यूट्यूबचे आभार, तसेच पंच आणि या ठिकाणी स्कोरर तुमचं मनपूर्वक सर्व बॉल बाहेर गेलेले उपलब्ध केले. भरपूर प्रेक्षकांनी तुमचा पण खूप खूप धन्यवाद. ऑन अ पॉसिबल हॅट्रिक गौरेश कांबळी. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक आपण बघितली गौरव घुंगरट कडसून. या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक करण्याच्या उंबरठ्यावर गीतेश गावडे स्टँड कडसून गौरेश कांबळी. फुल टॉस चेंडू होतो, ढिले हातान खेळलो, डीप मिड विकेट वरसून फिल्डर येतो, फील्ड करतो, तोपर्यंत 1 रन्स. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर, थ्रो त्याच्यापेक्षा सुंदर. फक्त 1 धाव खर्च आणि बऱ्याच कालावधीनंतर 1 रन्स. धावसंख्या 31. सुधीरसाठी पुन्हा एकदा आठवण, 1000 रुपयाचं पारितोषिक प्रतीक स्पोर्ट ब्रँड अँबॅसिडर सुधीर पालियेकर, मालक प्रतीक सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. रोहित रेडकरचे सुद्धा आभार असत, कारण आमच्या युट्यूब आणि सगळ्यांच्या राहण्याची आणि चहा नाश्त्याची सोय रोहित आणि त्याच्या घरच्यांनी केली. धन्यवाद रोहित. रन झाले ते 31. 5 बाद 31. गोपाळ बाटा स्वस्तात बाद झालो. त्यानंतर कुशल पेडणेकर आणि आशिष शिरोडकर सरांमध्ये एक भागीदारी झाली, पण त्यानंतर मात्र खूपच खराब कामगिरी फलंदाजांची. जो येता तो फक्त हजेरी लावून परात्ता. सुधीर पालियेकरला साथ देण्याची गरज असताना सोमा गेलो आणि पाठपुरावा करून इलो, अशा प्रकारची कचखाऊ फलंदाजी. फावला तर फावला, नाही तर बॉर्डर नाव रावला. जो येता तो फक्त हजेरी लावता. गरज असा एका पार्टनरशिपची. कल्पेश कांबळी आणि सुधीर पालियेकर ही जमलेली जोडी मैदानावर. धावसंख्या तिरियेचो डबल गेम 33 रन्सावर. हलक्या हातान खेळलेलो सुधीर पालियेकरचो फटको. मिडॉनच्या दिशेने पुन्हा एकदा 1 धाव अगदी सहज पूर्ण. फक्त 1 रन्सावर समाधान आणि 1 रन्सान धावसंख्या स्थिरावली 34 रन्सावर. 34 धाबा टॉस जिंकान घेतलेली पहिली बॅटिंग. 4था षटक प्रगतीपथावर. भारताचा जलदगती गोलंदाज झहीर खानची जर्सी क्रमांक 34 स्कोरबोर्डवर. गौरेश कांबळी, तुझ्या जलदगती गोलंदाजीमुळेच परत एकदा झहीर खानची सुद्धा आठवण इली. रेडी एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. आतापर्यंत अतिशय सुंदर गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट आणि पहिल्या ओव्हरीत सुद्धा 1 विकेट. वेगवान चेंडू होतो, ऑफस्टमच्या बाहेर चेंडूचो टप्पो पडल्यानंतर अजून थोडंसं बाहेर गेलो. चेंडू राहुलो मेडन चेंडून षटकाची झाली सांगता. पहिल्या 4 षटकांचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 34 रन्सावर. 34 फॉर 5 आफ्टर द एंड ऑफ 4th ओव्हर. संतोष सावंत परत एकदा पायाक भिगिरी लागल्यासारखे मैदानाच्या 4ही कोपऱ्यात. परवडा संघाची सगळ्यात मोठी जबाबदारी संघ मालकावर असा आणि संघ मालक संतोष सावंत कॉमेंट्री बॉक्सच्या थेट समोर. 5व्या षटकाची सुरुवात आणि गौरेश घुंगराट बॉलिंग मार्कवर. गौरव घुंगराट यापूर्वीच्या सामन्याचा सामनावीर. एका ओव्हरमध्ये ज्यांनी 4 विकेट हॅट्रिकसह आपल्या नावावर केले तो गौरव सुधीर पालियेकरसाठी. पॉईंटच्या दिशेने मारलेला फटको. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे 1 फक्त धाव आणि एकेरी धावेन धावसंख्या झाली 35. प्रतीक स्पोर्टचा ब्रँड अँबॅसिडर असा सुधीर पालियेकर आणि सुधीर पालियेकरसाठी प्रतीक स्पोर्ट कडसून 1000 रुपयांचा बक्षीस सुद्धा. या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टिरक्षक या सगळ्यांसाठी प्रतीक स्पोर्ट कडसून खास छत्रपती चषक डिझाईन केलेला आकर्षक टी शर्ट आणि स्पर्धेतली सगळी टी शर्ट मात्र फोर्स इंडिया स्पोर्ट्सवेअर कडसून. दुसरा चेंडू घेऊन गौरव. खोलवा टप्प्याचा चेंडू होतो. बॅट्समन बीट, विकेट किपर बीट आणि बघता बघता चेंडू आखाड्याच्या पहिलाडी चौकारासाठी. 1 रन्स मिळालो. वाईडचो 4 रन्स मिळाले. चौकाराचे एकूण 5 रन्सांची धावसंख्या. माननीय
प्रीतम सावंत यांचं आगमन होतंय, सहर्ष स्वागत. सुधीर पालेकर साठी बक्षीस घोषित होतंय. सलग 3 षटकार. रोहित बोलेकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. फटको तर मोठो आखांड्याच्या दिशेन डायरेक्ट चंद्रार. आखांड्याच्या पहिला अडी, टांगा पलटी, घोडे फरार, षटकार, पावड्याचा पाणी 5 टाक, डायरेक्ट चंद्रार. दाजी गवंडे वाट बघतात भावांतरीचे हळवे. सायो ह्याच्या नंतर भावांतरीचे हळवे तुझ्यासाठी फरमाईश. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू होतो. आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू राहुल मेडन. धावसंख्या स्थिरावलेली 46 रन्सावर. 46 धावसंख्या. मैदानावर दिसणारे सगळे जर्सी, सगळे खेळाडू, पंच, कॉमेंटेटर, आयोजक यांच्या पाठीवरचे सगळे जर्सी, फोर्स इंडिया स्पोर्ट्सवेअरच्या माध्यमातून हे दिसणारे सगळे जर्सी तुमच्या समोर. रन झाले ते 46. 4 चेंडू समाप्त. आखूड टप्प्याचा चेंडू होतो. फटको मोठो. क्षेत्ररक्षक गौरेश चेंडूच्या खाली आणि गौरेशच्या सुपायद्या हातात येऊन पडलेलो चेंडू लागलेला. अजून या कलाम खेळाडू तंबूच्या दिशेन 46 रन्सावर. दाजी कुडवांसाठी भावांतरीचे गाणं लागला, पण दाजी नाचाक नाही. ह्याचं कारण असा, अंगावरची जर्सी, परबोडाची जर्सी अंगावर असताना परबोडाचा खेळाडू बाद झाल्यानंतर दाजी कसो नाचतलो. ज्याची खाऊची पोळी त्याची वाजवची टाळी. गोलंदाजासाठी बक्षीस सन्माननीय भूषण सारंग यांच्याकडून. दोन्ही इनिंग मध्ये कुठल्याही गोलंदाजाने 3 गडी बाद केले तर त्याच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक भूषण सारंग यांच्याकडून. धन्यवाद. सायो चौकार किंवा षटकार बसलो तर मात्र आवर्जून भावांतरीचे हळवे लावूयात, खास दाजीसाठी. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा होतो प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. चेंडू राहुल मेडन. वारंवार सुधीर पालियेकर साठी ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी. एक शॉट थर्ड मॅन असा, एक पॉइंटवर खेळाडू आणि कव्हर्स मध्ये एक खेळाडू. स्पर्धेदरम्यान माजी नगरसेवक सन्माननीय उमेशजी एरम यांचं आगमन होतंय. छत्रपती मित्रमंडळ यांच्या वतीनं एरम साहेब तुमचं मनपूर्वक स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून. गौरव घुंगरट बॉलिंग मार्कवर. इनिंग ह्या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. परत एकदा चेंडू रवलो मेडन. पोलांड्या चेंडून ओव्हरीची झाली सांगता. कुवांड्या चेंडून 5वी ओव्हर समाप्त झाली. धावसंख्या स्थिरावली 46 रन्सावर. 6 गड्यांच्या मोबदल्यात. प्रसन्नजी कुबल यांचं या ठिकाणी मान्यवर कक्षात आगमन झालंय. कुबल साहेब तुमचं पण मनपूर्वक स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून. 5 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या 46. प्रगणेश गुरव बॉलिंग मार्कवर. मैदानात खेळपट्टीवर ठाण मांडून विशाल कावले आणि सुधीर पालियेकर. सीमारेषेपासून जे खेळाडू अगदी चिकटान बसले त्या सगळ्यांसाठी विनंती असा थोडेसे मागे बसा. सगळ्या खेळाडूंच्या पायामध्ये स्पाइक्सचे शूज असत. चुकान धावता धावता नको त्या जागेवर जर पाय पडलो तर आम्ही खैची जबाबदारी घेऊचो नाही. रन झाले ते 46. शेवटच्या षटकात सुधीर पालियेकर आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्यात यशस्वी झालो. एका रनचा निशी धावसंख्या स्थिरावली 47 रन्सावर. 47. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. शेवटचा षटक प्रगतीपथावर. शेवटचे 5 चेंडू बाकी. किती मोठा टार्गेट उभ्या करतले सुपर स्कॉट परबोडा संघ या ठरवणार आहे षटक. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. प्रगणेश
बॉलिंग मार्कवर गीतेश गावडे स्टँड करसून आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने सुधीर पालियेकर. प्रिन्स समादेवी चषकाचे आयोजक सुनील धुरिका सर उपस्थित असत. 3 वर्षापूर्वी प्रिन्स समादेवी चषकात सलग 4 षटकार ज्यांनी बॅडमिंटन हॉलच्या छपरावर पोचवले तो सुधीर पालियेकर स्ट्रायकर यांच्या दिशेने. ज्यांनी मिडबावचो डे नाईटचो चषक षटकार मारून सामनो संपवून आपल्या संघाक जिंकून दिलो तो सुधीर पालियेकर स्ट्रायकर यांच्या दिशेने. सातारड्याच्या मैदानात 2 सामन्यात 99 धावांचो रतीब घालणारो सुधीर स्ट्रायकर यांच्या दिशेने. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडूचो टप्पो होतो. टप्पो पडल्यानंतर चेंडू अजून थोडो आत इलो. चेंडू रावलो मेडन. धावसंख्या 47 वरच थांबलेली. अर्थात संध्याकाळच्या सत्रात मोठे फटके मारणं थोडासा कठीण, चेंडू टाइम होणं कठीण आणि संध्याकाळी मैदानावर पसरलेली ही थोडीशी सावली. पंचांक विनंती, जरा लवकर सामना चालू ठेवा. 2 चेंडू समाप्त झाले. धावा 47. फटको तर सुंदर आकांडाच्या पायलाडी डायरेक्ट चंद्रार सुधीर पालियेकरचो. चला दाजी गवंडे भावांतरीचे हळवे. त्यानंतर परत एकदा सुधीर पालियेकरचो फटको. भावांतरीचे हळवे सलग 3 षटकारांच्या उंबरठ्यावर. धावसंख्या 59. 59. सुधीर पालियेकर स्ट्रायकर एंडवर. चेंडू खूपच सुंदर होतो. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आणि आपल्याकडे स्ट्राईक मिळवण्याच्या नादात विशाल रनआउट होऊन तंबूच्या दिशेने. अजून एक कलाम लागला. अजून एक खेळाडू तंबूच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावली 59 रन्सावर. सुधीर पालियेकरने धावसंख्येक एक आकार देणारी कामगिरी. धावसंख्या स्थिरावली 59 रन्सावर. शेवटचा चेंडू बाकी. नरेश हॉटेलच्या वतीने प्रेक्षकांसाठी बक्षीस असा. षटकाराचा रूपांतर झेलात घेणाऱ्या प्रेक्षकासाठी 2.25 लिटरचा थंडा. शेवटचा चेंडू सुधीर पालियेकरसाठी. फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 रन अगदी सहज मिळतलो. दुसऱ्या रनचा असा प्रयत्न आणि दुसरो रन घेण्याच्या नादात सुधीर पालियेकर धावबाद. त्या ठिकाणी फटाके लावताय. आपल्याला एक नम्र विनंती मित्रांनो, त्या ठिकाणी भरपूर गवत सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और दल कोण येत आहेत? योगेश परब के प्रदीप देऊलकर.
कालिदास बांदेकर प्रत्येक षटकारासाठी फलंदाजाला 100 रुपये आणि गोलंदाज लगान बाळासाठी बक्षीस पुरस्कृत होतोय. लगान बाळाने जर 7 धावापेक्षा कमी धावा दिल्या तर लगान बाळाला सुद्धा या ठिकाणी बक्षीस. विकास कदम प्रतीक स्पोर्टचे ब्रँड अँबॅसिडर, प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये विकास कदम, प्रतीक सावंत यांच्याकडून. धन्यवाद. तो टार्गेट आहे बादल. नयन गावडेकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. बादल बोला. महाअंतिम सामन्यात 61 रन्साचा पाठलाग. स्ट्रायकर यांच्या दिशेने मिस्टर 360 ऑफ दी सिंधुदुर्ग विकास कदम आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने सुजित सावळ. बॉलिंग मार्कवर विशाल कावले. 2019च्या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज बॉलिंग मार्कवर. दुसऱ्या बाजून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक आक्रमक दर्जाचा खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने. पहिलो चेंडू समाप्त. खोलवर टप्प्याचा चेंडू होतो. हलकेच अपील. 1 रन्स मात्र ह्या दरम्यान पूर्ण झालो. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. दुसरा चेंडू संपलो आणि ह्या 2 चेंडूवर संघाच्या खात्याची सुरुवात झाली. बक्षिसं लावताय जरूर लावा. आम्ही तुमची बक्षिसं स्वीकारत आहोत, परंतु कृपा करा येताना नाव आणि पैसे आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी घेऊन या. येताना नाव आणि तुमचे पैसे या ठिकाणी घेऊन या. बाळा सावळ आपल्यासाठी बक्षीस 7 पेक्षा कमी धावा दिल्यात तर आपल्यासाठी बक्षीस घोषित होतोय. 500 रुपयाचं पारितोषिक शैलेश पालव यांच्याकडून. धन्यवाद बादल. कुठल्याही 2 षटकात 7 पेक्षा कमी धावा द्या. शैलेश पालव यांनी आपल्यासाठी 500 रुपये बक्षीस ठेवले. वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा बादल चौधरी यांच्यावर. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या फक्त 2 रन्सावर. विकास स्ट्रायकर यांच्या दिशेने सुजित नॉन स्ट्रायकर एंडवर. फटको तर मोठो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. शेवटच्या क्षणी सुटलेलो झेल. जीवदान मिळाला विकास कदमला. असा वाटला सुधीरच्या हातात ह्या कॅच रवता 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 की काय. शेवटच्या क्षणी हे चेंडू जमिनीच्या दिशेने. 2 रन्स मिळाले. धावसंख्या 4 रन्सावर. पाठलाग असा 61 रन्साचो. प्रत्येक ओव्हरीत 10 पेक्षा जास्त सरासरी अपेक्षित. चौथो चेंडू समाप्त. धावसंख्या 4. खराब चेंडू सोडून दिलो विकास कदमने. बॉटम आल्मेडा वाईड बॉलचा इशारा होतोय. बॉटम आल्मेडा यांच्याकडून बक्षीस होतोय. निर्धाव षटक टाकलं तर 1000 रुपये. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आणि एका ओव्हरमध्ये 3 गडी बाद केले तर 1000 रुपये. बाळा सावळ या गोलंदाजासाठी. फटको खूप सुंदर. डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्या टप्प्यानंतर क्षेत्ररक्षण खूप सुंदर. 2 रन मात्र ह्या दरम्यान मिळाले आणि ह्या 2 रन्सांनी धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातलो. पाठलाग चालू असा 61 रन्साचो महाअंतिम सामन्यात. विशाल कावले बॉलिंग मार्कवर. हे मात्र खूपच सुंदर चेंडू फाईन लेगच्या दिशेने स्विच करून मारलेलो फटको उजव्या हाताच्या फलंदाजान चौकारासाठी. मध्ये 11 रन्सांची सरासरी अपेक्षित होती. शेवटच्या चेंडूवर विकास कदमने मारलेलो रिव्हर्स स्वीपचा चौकार. रन झालेत ते 11. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालो. सुजित सावळ स्ट्रायकर यांच्या दिशेने येतलो आणि बॉलिंग मार्कवर आशिष शिरोडकर सर. जी मंडळी फटाके लावतायत पुन्हा एकदा आमची आपल्याला कळकळीची विनंती. फटाके आत टाकू नका मैदानात आणि त्याचबरोबर कृपया ज्या ठिकाणी गवत आहे त्या ठिकाणी फटाके लावू नका. ही आपल्याला एक नम्र विनंती. आशिष शिरोडकर सर. फटको तर सुंदर असा स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण सुद्धा खूप सुंदर. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा या खेळाडून वाचवले. फक्त 1 रन आणि 1 रनसान धावसंख्या स्थिरावली 12 रन्सावर 1 डझनावर. दुसऱ्या षटकाची झाली सुरुवात आणि परत एकदा विकास कदम स्ट्रायकर यांच्या दिशेने लो.
विकास कदम आतापर्यंत एक चौकार विकासच्या बॅटमधून. फटको तर सुंदर. मिड ऑनच्या दिशेने चेंडूचा प्रवाह. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिलो टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षण मात्र खूप सुंदर. बॅकअप खूप सुंदर. तिसऱ्या रनचा जो प्रयत्न आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या स्पर्धेबरोबरच रात्रोठीक 10 वाजता काल जसे व्हॉलीबॉलचे सामने झाले तसेच आजही व्हॉलीबॉलचे सामने होत आहेत रात्र, आणि याही स्पर्धेला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. ठीक 10 वाजता. धन्यवाद. 61 रनचा पाठलाग आणि हे पाठलाग चालू असताना धावसंख्या बिनबाद 15. पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी. लॉंगॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 रन फक्त मिळतलो आणि 1 रनचा धावसंख्या 16 पर्यंत येऊन पोचतली. सुरुवात खूपच सुंदर. विकास कदम आणि सुजित सावळची सलामीसाठी अतिशय सुंदर भागीदारी. थोडक्यात रिस्क घेऊन चांगल्या चेंडूक सन्मान देऊन खराब चेंडूवर प्रहार करणारी ही भागीदारी. फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास होतलो आणि बघता बघता चेंडू दुसऱ्या टप्प्यानंतर आखांड्याच्या पार येऊन थांबतलो चौकारासाठी. धावसंख्या स्थिरावली 20 रनसावर. 4 चेंडू समाप्त झाले आशिष शिरोडकरांचे. 5वं चेंडू ह्या षटकातलो असतलो विकास कदमसाठी. परत एकदा मोठ्या फटक्याचा इरादो होतो विकासचो. 1 रन मात्र मिळालो आणि 1 रनसानीची धावसंख्या पोचली 21 रनसावर. दुसऱ्या षटकातल्या 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालो. षटकाची सांगता करणारो, समाप्ती करणारो, भैरवी घालणारो चेंडू घेऊन पंचांक विनंती, जरा लवकर सामना चालू ठेवा. परत एकदा रिव्हर्स केलेलो फटको. परत एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आखांड्या पार चौकार. धावसंख्या 25. पाठलाग चालू होतो. 61 रनचा जो भरभक्कम सलामी. पहिल्या 2 षटकांचो खेळ झालो समाप्त. पाव शतकी सलामी. अतिशय सुंदर सलामी. मालवणीत एक म्हणा, ज्याचो पावो खरो त्याचो इमलो बरो. आणि हो सुंदर पैकी पावो खणलेलो असा. ह्याच्यावर आता फक्त कळस चढवचो बाकी असा. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. वारकरी संप्रदायातला ह्या मोठा वाक्य आणि या क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा ह्या वाक्य बघूक मिळाला ह्या भागीदारीमुळे. विकास कदम आणि सुजित सावळची भागीदारी पहिल्या विकेटसाठी नाबाद 25 रनसांची. tenniscricket.in माध्यमातून समालोचक सुद्धा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले. थेट स्क्रीनवर हे समालोचक दिसतात. गौरव, तुझ्या मनापासून आभार असत. स्क्रीनवर गौरव आणि या स्क्रीनच्या सोबत आमच्या सोबत या स्पर्धेचा स्कोरर सागर सकपाळ सुद्धा. परत मैदानाच्या दिशेने तिसऱ्या षटकाची सुरुवात. लगान बाळा बॉलिंग मार्कवर. बादल फक्त 1 मिनिट. विकास कदमचा कौतुक करतो आपण. मिस्टर 360 म्हणान का म्हटलं जातात एका मिस्टर 360. मैदानावर बघा त्याचं पॅडल स्वीप. थेट विकेट किपरच्या कपडावरसून चेंडू आखांड्या पार चौकार. बक्षीस ठेवलं होतं ते ओमकार शिंदे आणि बाळा सावळसाठी प्रत्येकी 500 रुपये, आणि ते या ठिकाणी अवी परब आणि हर्षल परब यांनी हे बक्षीस पुरस्कृत केलंय. विकास कदम खेळण्याचा इरादा होतो. शेवटच्या क्षणी चेंडूवर फिरवलेली बोटा. चेंज ऑफ पेस जे काही इंग्रजीत म्हटलं जातं, गती परिवर्तन जे काही हिंदीत म्हटलं जातं, मालवणीत सांगायचा तर रानलँड टोपभर आणि वाढलँड. सब कहते शैतान कशाला. अतिशय सुंदर कामगिरी. बाळा सावळ अपेक्षित विकेट आपल्या संघात होती ती मिळवून दिल्यान
ब्रेक थ्रू जो अपेक्षित होतो, पार्टनरशिप ब्रेकर म्हणून ज्याच्याकडे अपेक्षेने बघितला जाता, तो बाळा सावळ बॉलिंग मार्कवर कमाल करताना. पहिली विकेट, धावसंख्या 29 रन्सावर. या ठिकाणी बॉटम वॉरियर्स कडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये बक्षीस. बाळा सावळ तुमच्यासाठी. लगान बाळा. धावसंख्या 29. परत एकदा लगान बाळा. सुंदर चेंडू, टप्प पडल्यानंतर अजून थोडंसं स्लोवर झालेलो चेंडू गोपाळ भटाच्या हातात जाऊन विसावलो. यापूर्वीच्या सामन्यात गोपाळ भटान कमाल केली. एकाच मॅच मध्ये 6 झेल घेण्याचा पराक्रम गोपाळ भटान केलो. धावसंख्या स्थिरावलेली 29 रन्सावर. नवीन फलंदाज न्यू बॅटर जितेंद्र स्ट्रायकर यांच्या दिशेने. खोलवर टप्प्याचा चेंडू होतो मिड विकेटच्या दिशेने. 1 रन्स अगदी सहज मिळतलो आणि 1 रन्सान धावसंख्या स्थिरावतली 30 रन्सावर. 30 धावा पाठलाग असा 61 रन्सांचो. 20 चेंडू शिल्लक, 31 धावांची गरज. एरॉन 11 रेडी संघ आणि सुपर स्क्वॉड परबवाडा संघ जरा लवकर पाय उचला, बरोच काळोख पडलो. फ्लड लाईटची सुविधा नाही असा जा काय करूच आता उजेडात. देनम ना घेनम, कंदील लावून येनम, ह्या मालवणी म्हणीची तुमका सगळ्यांका आठवण असतली. कंदिलाची सोय नाही असा, गॅस बत्तीची सोय नाही असा, जा काय करूच आता उजेडात. रन झाले ते 30. उडालेलो कारंजो, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 2 वड्यात येऊन पडलेलो चेंडू आणि षटकार मारण्याच्या नादात सलग विकेट बघूक मिळाले. बाळा सावळ मैदानावर कमाल करताना पहिल्या चेंडूवर 4 धावा खर्च, पण त्यानंतर मात्र 4 चेंडूत फक्त 1 धाव खर्च आणि 2 विकेट. नवीन बॅटर न्यू बॅटर गुरु राणे मैदानात. अजून एक सुंदर चेंडू ढिल्या हातान खेळलेलो. 1 रन्स फक्त मिळतलो आणि 1 रन्सांची धावसंख्या. 500 रुपयाचं बक्षीस 30 येतंय रन्सावर. सन्माननीय शैलेश पालव यांच्याकडून. बाळा सावळ याच्यासाठी 500 रुपये बक्षीस येतंय. पालव साहेब खूप खूप धन्यवाद. पहिल्या 3 षटकांचा खेळ झालो समाप्त. 61 पाठला करताना धावसंख्या झाली 30. उरलेल्या 18 बॉलमध्ये 30 रन्सांची गरज. ओमकार, पहिलो चेंडू ओमकारचो. जितेंद्रचा प्रयत्न होतो आडव्या बॅटने खेळण्याचा. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. चेंडू मेडन. धावसंख्या 31 वर स्थिरावलेली. अजूनही 30 रन्सांची गरज. 17 चेंडू शिल्लक. ओमकार शिंदे बॉलिंग मार्कवर. गीतेश गावडे एंडकडसून. फटको तर मोठो. बाळा चेंडूच्या मागे 1 धाव अगदी सहज मिळतली. बॅकअप खूप सुंदर. 2 धावा पूर्ण. 2 धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 33 रन्सावर. तिरियेचो डबल गेम जेका म्हटलं जातं. धावसंख्या 33. 16 चेंडू 28 धावांची गरज. 16 चेंडू आणि 28 धावा. दुसरो चेंडू झालो समाप्त. परत एकदा ओमकार बॉलिंग मार्कवर. जितेंद्र स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि गुरु राणे नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. फटको तर मोठो. जितेंद्रच्या बॅटमधून आकारण्याच्या पहिला डी. डायरेक्ट चंद्रार. लांब लचक षटकार.
चेंडू 22 धावांची गरज. 15 चेंडू आणि 22 धावा. परत एकदा फटको मोठो लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि जाऊन पडलो वड्यात. पहिलो षटकार मारल्यानंतर परत एक षटकार. काय बोलायचं आशिष सरांबद्दल. एज इज द ओनली फिगर फॉर मी हा वाक्य लियांडर पेस यांचा या मैदानावर सिद्ध केला काल बाळा मडगावकरने आणि आज आशिष सराने. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तर वावग्या ठराने. इतक्या सुंदर झेल, इतकं सुंदर झेल आशिष शिरोडकर सरांचो. एकदा टाळ्यांचो गजर करूया आशिष शिरोडकर हे आपल्या युवा खेळाडूसाठी. वय वर्ष फक्त 50. धावसंख्या 39. 4 चेंडू समाप्त चौथ्या षटकातले. 2 चेंडू आणि 2 ओव्हरी. 14 चेंडू 22 रन्सांची गरज. 14 चेंडू आणि 22 धावा. बॉलिंग मार्कवर ओमकार शिंदे. हलक्या हाताने खेळलो फटको. गोपाळ भटा जोपर्यंत जाऊन चेंडू अडवतलो तोपर्यंत 1 रन. एका रनसानीची धावसंख्या 40. 13 चेंडू आणि 21 धावांची गरज. 13 चेंडू आणि 21 धावा. एक षटकार जितेंद्रने मारलेलो. परत षटकार मारण्याच्या नादात जितेंद्र बाद झालो. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी कामगिरी होती जितेंद्रची. धावसंख्या 40. 13 चेंडू 21 रन्सांची अजून गरज. हलक्या हाताने खेळलेलो चेंडू. 1 रन्स मिळतलो आणि एका रनसान चौथ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. 61 तो पाठलाग असताना धावसंख्या स्थिरावली 41 रन्सावर. 12 चेंडू आणि 20 रन्सांची गरज. एरॉन 11 रेडी संघाक महाअंतिम सामन्याची. बारा चेंडू शिल्लक राहिले. 20 रन्सांची गरज. अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो. ह्या मालवणी म्हणीची तुमका आठवण असतली. माटव बांधाचो असत तर मिरक सराच्या आधी आणि मोठे फटके खेळायचे असतील तर ओवरी सराच्या आधी. आबा जळवी याच्यासाठी अनिश सावंत प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. अनिश सावंत धन्यवाद. आबा जळवी स्ट्रायकर यांच्या दिशेन सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो आणखी एक मातब्बर खेळाडू, आक्रमक खेळाडू दीपक 11 कविलकटे संघाचा हे गुणवान खेळाडू स्ट्रायकर एंडवर. खोलवा टप्प्याचा स्लोअर 1 चेंडू होतो आबासाठी. 1 रन सर अगदी सहज मिळतो. दुसऱ्या रनचा जो प्रयत्न आणि बघता बघता हे 2 धावा पूर्ण. आबाचा रनिंग बिटवीन विकेट सुद्धा खूप सुंदर असा. कुडा हायस्कूलच्या मैदानावर 2 वर्षापूर्वी दीपक 11 कविलकटा संघान प्रिन्सची स्पर्धा जिंकलेली. या दरम्यान 1 रन मात्र शॉट आबाचो. जीवाच्या आकांतान आबा धावलो. पोटी फुटासर आबा धावलो. घाम येईसर आबा धावलो. रन मात्र फक्त 1. लाखाचे गोष्टी आणि चुरमुऱ्याची पोती. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होतो. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. चेंडू राहुल मेडन. आबा जळवी स्ट्रायकर यांच्या दिशेन 10 चेंडू 19 रन्सांची गरज. आबाच्या बॅटच्या मधोमध जर चेंडू लागलो तर नक्कीच डायरेक्ट चंद्रावर पोहोचवण्याची ताकद आबाच्या बॅटिंग मध्ये. 10 चेंडू 19 रन्सांची गरज. दुसऱ्या बाजून लगान बाळा पार्टनरशिप ब्रेकर स्पेशलिस्ट. फटको मोठो असा. चेंडू हवेत. 2 खेळाडू चेंडूच्या खाली आणि शेवटच्या क्षणी बाळा सावळकडसून सुटलेलो झेल. आबा जळवीक मिळालेला जीवदान. 9 चेंडू शिल्लक राहिले. 18 रन्सांची गरज. धावसंख्या 43 वर. 9 चेंडू आणि 18 धावा. मालिकावीरासाठी मोठा बक्षीस. कृष्णा हॉटेलचे मालक आनंद रेडकर यांच्याकडून बाबा रेडकर यांच्या स्मरणार्थ मालिकवीरासाठी 10,000 रुपयांचा एक मोठा बक्षीस. आमच्या इतर सगळ्या बक्षिसांबरोबरच
खराब चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, फाईन लेगच्या कपडावरसून आकांड्याच्या पैलाडी षटकार. चौकार आपण बघितले. 7 चेंडूत 8 धावा. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज ह्या चौकारामुळे. बाळा सावळ एका महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल. पिने ठाकूर भाऊ स्पोर्ट संघाचे खेळाडू व्हायचं उपस्थित असत. पिने ठाकूर तुमचं सुद्धा स्वागत छत्रपती चषकात. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. 7 चेंडू 8 धावा. गुरु राणे स्ट्रायकर यांच्या दिशेने. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने. 1 रन तर नक्कीच मिळतलो आणि या एका रनसानिशी धावसंख्या स्थिर रावली 54 रन्सावर. एक विनंती असेल प्रेक्षक आज संपूर्ण दिवस तुम्ही खूप सुंदर सहकार्य केलं. फक्त आता शेवटचं षटक बाकी आहे आणि आपल्याला विनंती, कृपया या ठिकाणी थोडंसं सीमारेषेपासून दूर थांबा. शक्य असेल तर खाली बसा. आम्ही समजतो अंधुक प्रकाश झालाय, त्यामुळे तुम्हाला पण ते थोडासा सामना बघायचा आहे अजूनही, आणि त्यामुळे विनंती असेल प्रेक्षकांना. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 7 रन्सांची गरज. एरा 11 रेडी संघ महांतिम सामन्यात विजयश्री संपादन करण्यासाठी आबाद जळवी आणि गुरु राणे ही जमलेली जोडी. गुरु राणेचं 1 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल. शेवटच्या 3 चेंडूत 11 धावा आणि त्यानंतर सामना पूर्णपणे झुकताना एरॉन 11 रेडी संघाच्या बाजून. ओमकार शिंदे शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी येतात. ज्या ओमकार शिंदे आजच्या दिवसातलो पहिलो सामनो सुपर स्कॉट परवाडा संघाने जिंकून दिलो यशोदा वॉरियर्स कलंबिस्त संघासमोर. तो ओमकार शिंदे बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर यांच्या दिशेने गुरु राणे, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने आबा जळवी. 6 चेंडू 7 रन्सांची गरज. शेवटचे 6 चेंडू 7 रन्सांची गरज. गुरुसाठी पहिलो चेंडू. फटक्याचा होतो प्रयत्न. गुरुच्या नावाचा लागला कलाम. गुरु तंबूच्या दिशेने 5 चेंडू 7 धावा. ची गरज असताना गुरु राण्याचा आत्मघाती फटको खेळण्याचा प्रयत्न. संध्याकाळच्या सत्रात मोठे फटके खेळण्यासाठी चेंडूवर नजर स्थिरावणं गरजेचं असतं आणि उजेड कमी असताना ह्याची शक्यता खूप कमी असता. गुरु राण्याने चौकार षटकारांची आतषबाजी केली, पण सामना लवकर संपवण्याची घाई थोडीशी अंगलटिली. अति घाई आणि संकटात नेई आणि त्याचबरोबर वसा वसा खाणा आणि मसनात जाणं ह्या मालवणी म्हणीची सुद्धा आठवण इली. 5 बॉल शेवटचे रवले. 7 रन्सांची गरज. 5 बॉल 7 रन्सांची गरज असताना 2019 छत्रपती चषकाचो बेस्ट इमर्जिंग प्लेअर स्ट्रायकर यांच्या दिशेने न्यू बॅटर सचिन टाक्कर. 5 चेंडू 7 धावांची गरज. दोन्ही बाजून क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार. 5 बॉल 7 रन्सांची गरज. सचिन टाक्करसाठी दुसरो चेंडू. ओमकार शिंदेचा फुलटॉस चेंडू हलक्या हातान खेळल्यान कव्हरच्या दिशेने 1 रन सर अगदी सहज मिळतलो. 2ऱ्या रनचा प्रयत्न, 3ऱ्या रनचा इरादो असतलो ह्या दोन्ही बॅटरांचो आणि आबा जळवी अगदी सहज पोचलो स्ट्रायकर यांच्या दिशेने. शेवटचे 4 चेंडू शिल्लक रावले आणि 4 बॉलावर 4 रन्सांची गरज. 4 चेंडू आणि 4 धावा. यवाराक यवार, साळगावचे पवार. नक्की डीजे लागतलो. फक्त एक नाकार मुटको बघूया कोण मारता. आबा जळवी
तळवड्याच्या मैदानावर गोव्याच्या दर्जेदार संघाक ज्यांनी एक हाती पराभवाचो धक्को दिलो तो कविल काटा ह्या छोट्याशा खेडेगावातलो खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेन 4 चेंडू आणि 4 रन्सांची गरज असताना दुसऱ्या बाजून गेल्या वर्षीचो बेस्ट इमर्जिंग प्लेयर सचिन टाक्कर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि बॉलिंग मार्कवर आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्याचो सामनावीर ओमकार शिंदे 4 चेंडू आणि 4 रन्सांची गरज टायटल जिंकण्यासाठी स्पर्धा जिंकण्यासाठी डिरेक्ट हिट पंचांचो थर्ड अंपायर धावचीचा अपील झाला बघूया ह्या चेंडूवर काय झाला आबाचो पॅडल स्वीप खेळण्याचा होतो प्रयत्न या दरम्यान थेट फेक स्टंपाच्या दिशेन अपील असा रनआउटचा बघूया काय होता 4 चेंडू 4 धावांची गरज असताना ऍक्शन रिप्ले बघितल्यानंतर पंचांचा निर्णय झालो जो मुख्य पंचांपर्यंत पोहोचवलो जातलो 4 चेंडू 4 धावांची गरज असताना रनआउटचं अपील पंचांचा निर्णय अपेक्षित असा लगतदार हिसेदार पोट हिसेदार तपासले जातले यादी पंच यादी घातली जातली आणि त्यानंतर 7-12 वर नोंद घातली जातली चार चेंडू 4 धावांची गरज असताना रनआउटचं अपील आणि पंचांचा निर्णय नॉट आउट 3 चेंडू आणि 3 धावांची गरज शेवटचे 3 चेंडू सचिन टाक्कर स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि ओमकार बॉलिंग मार्कवर 3000 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले ह्या महाअंतिम सामन्याच्या निमित्तान धन्यवाद टेनिस क्रिकेट धन्यवाद गौरव सावंत योगेश संतोषजी नाणेकर आणि पूर्ण टीमचे छत्रपती चषक जगाच्या कानाकोपऱ्यात आणि उद्या माझ्या हिशोबान 1 लाखाच्या वर हिट्स ह्या स्पर्धेत झालेले असतले 3 चेंडू आणि 3 धावांची गरज ओमकारचा चौथा चेंडू सचिन टाक्करसाठी तटक्या पेचून गेलेला चेंडू क्लीन बॉल ऐन मोक्याच्या क्षणी सचिन टाक्कर क्लीन बॉल बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए तुझो विश्वास मालवणी भाषेत सांगायचं तर राजाच्या बायलेक भिकेचे दुवाळे पलंग सोडून जमिनीवर लोळे शेवटचे 2 बॉल शिल्लक 3 रन्सांची गरज 2 चेंडू 3 धावांची गरज असताना स्ट्रायकर यांच्या दिशेन गौरेश कांबळी संघाचो तारणहार रेडी एक्सप्रेस ज्यांनी गोलंदाजीच्या जोरावर सामने जिंकून दिलो तो संघाचो कर्णधार मी स्वतः मालक बाबी कळिंगण ह्या प्रचाराची आठवण करून देणारो खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेन न्यू बॅटर गौरेश कांबळी 2 चेंडू आणि 3 धावांची गरज गौरेशच्या बॅटमधून बाहेर पडलेलो फटको तर मोठो 1 रन्स अगदी सहज मिळतलो दुसऱ्या रन्साचा प्रयत्न आणि हे 2 धावा पूर्ण सामनो बरोबरीत शेवटचो 1 चेंडू 1 रन्साची गरज हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट बादल पंच सामना चालू करा शेवटचो 1 चेंडू 1 रन्सांची गरज गौरेश स्ट्रायकर यांच्या दिशेन आबा नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन गौरेश 1 घाव 2 तुकडे तुझ्यासाठी लाख मोलाचा ह्यो चेंडू असा शेवटचा चेंडू 1 रन्स टायटल जिंकण्यासाठी शेवटचा चेंडू
सामना समाप्त. एरॉन 11 रेडी संघ अंतिम सामना जिंकताना. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक, आयोजक आणि